आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन तर्फे आयोजित एसा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक मार्च 21 रोजी पुणे स्टेशन जवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे पार पडला. पुरस्काराचे हे 31वे वर्ष होते. या सोहळ्यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष आर्किटेक्ट विलास अवचट, AESA चे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे, चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड, संयोजक इंजिनियर पराग लकडे, BG शिर्के उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन RB सूर्यवंशी, संचालक YP काजळे, वरिष्ठ उपाध्यक्ष BP कुलकर्णी, आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी BNCA व AESA यांच्यात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिल्ट एन्व्हायरमेंटसाठी सामंजस्य करार झाला. आर्किटेक्ट राजीव राजे आणि डॉक्टर अनुराग कश्यप यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. AESA हे जे आहे आर्किटेक्ट्स इंजिनियर्स सर्वेयर्स असोसिएशन हे 70 सालापासून त्यांचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे अवॉर्ड जे करतात ते दरवर्षी, तर इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. तर ह्या इनिशिएटिव्हमुळे आता ह्याच्यात बरेचसे लोक आमचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे पण मेंबर आहेत आणि हे अवॉर्ड जे आहेत ह्या अवॉर्ड्समध्ये जे काही आर्किटेक्ट्सनी, इंजिनियर्सनी, कॉन्ट्रॅक्टरनी, इवन कॉन्ट्रॅक्टरला पण त्यांनी पारितोषिकं दिलेली आहेत. तर विच इज एक चांगली प्रथा पाडलेली आहे. म्हणजे आर्किटेक्ट्सलाच नुसतं नको, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स आहेत आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर, त्यामुळे ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं आहे त्यांनी आणि हे एक खरं काही चांगली गोष्ट आहे. आणि कारण आता जो पुढचा जो जमाना आहे तर प्रत्येकानं म्हणजे युग असा आलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्याकरता ह्यांनी पार्टिसिपेट केलं आहे, हे खूप चांगलं केलेलं आहे. त्या किती मोठा रोल आहे याच्यामध्ये आर्किटेक्ट्सचा मेन रोल आहे, कारण प्रत्येक प्रोजेक्टला आर्किटेक्ट्स हा महत्त्वाचा दुवा ठरतो. कारण त्याच्या डिझायनिंगच्या प्रमाणे इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स काम करत असतात. त्यामुळे ती फार महत्त्वाची. तसं इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर पण महत्त्वाचे तेवढेच आहेत, पण आर्किटेक्ट्सनी डिझाईन केल्याशिवाय त्यांना पुढे काही करता येत नाही, म्हणून आर्किटेक्ट्स जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती आमची संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, ही 1917 सालापासूनच आहे. आजचा 110 वर्ष होत आली आता. आणि आमच्या इन्स्टिट्यूटनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सची आता एक आमची नवीन बिल्डिंग बांधायची आहे. त्या नवीन बिल्डिंगकरता कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. त्याच्यात मी सगळ्यांना अनाऊन्स केलं की जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट करावं. त्याचबरोबर आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचं आमचं UIA युनियन ऑफ इंटरनॅशनल आर्किटेक्ट्स हे 2027 साली मुंबईत होणार आहे. तसंच आर्केशिया एशियन आर्किटेक्ट्स काँग्रेस हे सुद्धा दिल्ली, आग्रा आणि जयपूर या 3 ठिकाणी होणार आहे. ते 2026 साली सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इन्स्टिट्यूटच्या थ्रू होतात आहे आणि ह्याच्यातले बरेचसे जे AIचे जे मेंबर्स आहेत ते बरेचसे आमचे पण मेंबर आहेत. सो वी आर टुगेदर. त्यामुळे आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स हे सगळे एकत्र आल्याशिवाय काम चांगलं होणारच नाही. म्हणून त्यांनी एकत्र सगळ्यांनी येणं महत्त्वाचं आहे आणि हेच त्यांनी आज सांगितलं आहे प्रत्येकाला पारितोषिक देऊन. थँक्यू. 1970 साली पुण्यात आम्ही स्थापन केली. ती आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, सर्वेयर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिक यांनी एकत्र येऊन एका बॅनरखाली काही गोष्टी करता याव्या यासाठी ती स्थापन झाली. त्याच्यानंतर 1995मध्ये आम्ही एक असं ठरवलं की चांगल्या बांधकामाला प्रोत्साहन देण्याकरता आर्किटेक्ट्सची कामं, कॉन्ट्रॅक्टर्सची कामं, इंजिनियर्सचं स्ट्रक्चरल डिझाईनची कामं आणि त्यातून जे मालक आहेत, घरांचे मालक म्हणा किंवा बांधकामांचे जे मालक आहेत त्यांनाही प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून अवॉर्ड्स आम्ही स्थापन केले आणि ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधले अवॉर्ड्स आम्ही स्थापन केले की रेसिडेन्शियलमध्ये मोठ्या बिल्डिंगसाठी किंवा बंगल्यांसाठी किंवा कमर्शियल ॲक्टिव्हिटीजमध्ये काही बांधकामांसाठी, इंडस्ट्रीयल कामांसाठी, प्रत्येक कॅटेगरीसाठी एक प्रोत्साहन म्हणून सर्व टीमला काहीतरी अवॉर्ड मिळावं अशा दृष्टीने एसा अवॉर्ड्स ही स्थापन झाली. आणि तेव्हापासून गेले 30 वर्ष झाली आहेत आता. 1995पासून ते आता 31वं वर्ष आहे की जेव्हा आम्ही एक्सलन्स इन कन्स्ट्रक्शन फॉर द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री या दृष्टीने आता आम्ही कार्यरत आहोत. तिथे एकूण कॅटेगरीज 6 आहेत.
पण त्यातल्या रेसिडेन्शियलमध्ये आम्ही त्याचा श्लेष केलेला आहे की बंगल्यांसाठी वेगळे, मल्टी स्टोरीड बिल्डिंगसाठी वेगळे कॅम्पसेस आहेत किंवा मोठ्या कॉलनीज आहेत त्यांच्यासाठी वेगळे. कारण का तर ॲपल टू ॲपल कम्पेअर करायला तुम्हाला ते सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने आम्ही त्या कॅटेगरीज केलेल्या आहेत तिथे. त्यामुळे साधारणपणे 10 टोटल अवॉर्ड्स येतात दरवर्षी. मी 4 एंट्रीज सबमिट केल्या होत्या. एक नॉन रेसिडेन्शियल होती, नॉन रेसिडेन्शियल झाल्यानंतर एक बंगलो कॅटेगरी होती, एक लार्ज रेसिडेन्शियल होती आणि एक मिक्स कमर्शियल आणि रेसिडेन्शियल होती. आउट ऑफ 4 एंट्री आमच्या ज्या शॉर्टलिस्ट झाल्या होत्या त्यापैकी आम्हाला 3 याच्यामध्ये अवॉर्ड मिळाले. 2 याच्यामध्ये मेन अवॉर्ड्स आहेत, ऐसा राठी बेहरे अवॉर्ड PYC हिंदू जिमखाना पॅव्हिलियनसाठी मिळालं. रेसिडेन्शियल लार्ज स्केल जो आहे त्याला राक असा प्रोजेक्ट जो आहे लोहिया जैन रियाल्टी यांच्यासाठीचा त्या अवॉर्डला प्रोजेक्टला अवॉर्ड मिळालं. आणि तिसरं जे आहे ते सौख्य बंगला आहे त्याच्यासाठी ज्युरीज रेकमेंडेशन फॉर आर्किटेक्चरल डिझाईन असं अवॉर्ड मिळालं. आज गेले एवढ्या वर्ष जे काही आम्ही एसामध्ये पार्टिसिपेट करतो तर प्रत्येक वेळेला पार्टिसिपेशन करणे हे अवॉर्ड घेणे हा फक्त पर्पज नसून नवीन जनरेशनला इन्स्पिरेशन देणे आणि वय जरी मोठं झालं तरी आपण चांगल्या पद्धतीने काम करत राहून टेक्निकल लोकांकडनं ॲप्रिसिएशन मिळणे हे आमची खरी जबाबदारी आहे आणि त्या याच्यातून आम्ही हे पार्टिसिपेट करत असतो. एसाला धन्यवाद की अशा चांगल्या पद्धतीने हे सर्व लोकांचं ॲप्रिसिएशन केलं जातं. धन्यवाद. Present BG Shirke Construction Technology, and we are privileged and honored to have sponsored this excellent program today. We being the pioneers in the precast construction technology in India and by far the leaders, it was a pleasure seeing the number of entries and the quality of these entries for each of those categories, and some of the work was really outstanding. And it was indeed an honor for us to have been sponsors to this event, and we would definitely like to repeat that next year. Thank you. रेसिडेन्शियल आउटस्टेशन कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळाला आणि मी ॲज आर्किटेक्चरल डिझायनर आणि ॲज ओनर्स ईशान आणि अद्वैता ह्यांना मिळालं. सो मला असं वाटतं की या अवॉर्डची ही स्पेशालिटी आहे की पूर्ण टीमला मिळतं, नॉट जस्ट अस बट ऑल्सो जे ओनर्स असतात किंवा जे प्रमोटर्स असतात, जे डेव्हलपर्स असतात आणि जे इंजिनियर्स असतात. सो आय एम रिअली थँकफुल टू एसा की त्यांनी हा इनिशिएटिव्ह इतक्या वर्षांपासून कंटिन्यू केला आहे. आय एम रिअली हॅपी दॅट वी हॅव ऑल्सो गॉट दी अवॉर्ड. थँक्यू सो मच. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या असोसिएशनचं वी रिअली थँक द असोसिएशन की ही अपॉर्च्युनिटी आम्हाला एक स्टेज दिलं गेलं टू प्रेझेंट आवर वर्क जे आम्ही ॲज अ टीम म्हणून सगळ्यांनी केलेलं आहे. आनंद तर खूपच होतो आहे की अवॉर्ड मिळालेला आहे. अँड ॲज आय सेड इट्स द कम्प्लीट टीम जी आमची होती त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हे काम केलं आणि आय थिंक त्याचंच आता आम्ही एन्जॉय करतो आहे जे आहे ते. सो थँक्यू सो मच. खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. म्हणजे आम्हाला प्रेझेंट करायला पण मिळालं द एंटायर वर्क. सो इट वॉज अमेझिंग. सगळे ज्युरी मेंबर्सवर हायली एक्सपिरियन्स, त्यामुळे त्यांच्या एक्सपिरियन्सचे क्वेश्चन्स आम्हाला आन्सर करायला मिळाले आणि नक्कीच वी थँक द आर्किटेक्ट अँड द असोसिएशन बोथ ऑफ देम. इट वॉज अ ग्रेट टीमवर्क. थँक्यू सो मच.